हरे हरे हरे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे हरे राम कृष्ण ब्रह्मज्ञानी पुरुष तुझी ओळखावा पुरुष तुझी ओळखावा ज्ञानी पुरुष तुझी ओळखावा पुरुष तुझी ओळखावा नयनाने पाहावा ब्रह्मठसा नयनाने पाहावा ब्रह्मठसा नयनाने पाहावा ब्रह्मठसा ब्रह्मज्ञानी पुरुष तुझी ओळखावा पुरुष तुझी ओळखावा ज्ञानी पुरुष तुझी
भजन सम्राट सदानंदजी महाराज श्रीसागर त्यांना साथ करते दीपक महाराज स्वामी कंपोदाची साथ हरी मुक्तराय ऋषिकेश महाराज कराड हॅलो 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 ब्रह्मज्ञानी पुरुष ब्रह्मज्ञानी पुरुष ब्रह्मज्ञानी पुरुष ब्रह्मज्ञानी ब्रह्मज्ञानी पुरुष ब्रह्मज्ञानी पुरुष नयनांजनी पावा ब्रह्मानंदा नयनांजनी पावा ब्रह्मानंदा तो
हरे ब्रह्मज्ञानी पुरुष तोची ओळखावा नैनांजनी पहावा ब्रह्मटसा देखतसे देही द्वैत भेदाती तोची धन्य संत माझे मनी त्याचे चरणोदके जान्हवी पवित्र सहस्रदळावर लक्ष ज्याचे देखतसे देही द्वैत भेदातीत तोची धन्य संत माझे मनी ज्ञानदेव म्हणे ऐस्या योगी आला ज्ञानदेव म्हणे ऐस्या योगी आला देखताचे दयाला नमन माझे देखतसे देही द्वैत भेदातीत तोचे धन्य संत माझे मनी महायोग पीठे तटे भीमरत्या परम भंडारी गायका मुनींद्र समागत्य तिष्ठन्त मानंद कंद परब्रह्मलिंगम पदे आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तिचे वंदो श्री चरण श्री गुरुंजय ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन धरो चराचरी ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानवर्ती द्वंद्वादिकं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं राजवरं मोक्षानां ज्ञानदानकलक्षं कोटिक्षेत्र निवासिनं तन्नमामि विद्यामरिष्टं चरणचरणानन्ता तुम्हारो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मध्ये दावा व्यासपटा विठ्ठल ब्रह्मज्ञानी पुरुष तोची ओळखावा नैनांजनी पावा ब्रह्मटसा दिखतसे देही द्वैत भेदातीत तोची धन्य संत माझे प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटकामय पण गेल्या 731 वर्षापासून ज्या महात्म्याची कीर्ती जिवंत आहे आणि इथूनही पुढे जोपर्यंत चंद्र सूर्य लोप पावत नाही तोपर्यंत ज्यांची कीर्ती भरून उरणार आहे अशा संत शिरोमणी सावता महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आपण हा अखंड हरिनाम नाम यज्ञ सोहळा चालू केला. दोन महात्मे एकत्र आलेले महात्मा काही द्वैत नाही आमच्या टपऱ्यात द्वैत विठाला विठाला संत शिरोमणी सावता महाराजांची सुद्धा पुण्यतिथी याच पर्व काळावर येत असते. सोमवारी नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे आणि मंगळवारी सावता बाबांची पुण्यतिथी आहे. या अनुषंगाने हा अखंड हरिनाम नाम यज्ञ सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री क्षेत्र शिंदेगाव या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. गेल्या बऱ्याच दिवसापासून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तुमच्या सप्ताह कमिटीच्या वतीनं असेल ज्यांच्या प्रेरणेनं हा मार्गदर्शनाखाली हा सोहळा चालतो त्यांच्या माध्यमातून ज्यांचं आज अन्नदान आहे त्यांच्या माध्यमातून
मोठी सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आली. अतिशय सुंदर अशा प्रकारची व्यवस्था. नाव कडू मानत आहे पण व्यवस्था गोड आहे. हा, अरे नावात काही नसतं, नावात काय असतं, बरोबर आहे का नाही? आयोजन अतिशय सुंदर आहे. आमचे हे दोन्ही विशारद महात्मे बीडकर आहे हे, यांना आम्ही डॉक्टर महाराज नरोडे महाराज डॉक्टरांच्या आजीच्या ते रव्याला 10व्याच्या वेळेस ते आलेले होते, त्यांचं दर्शन घेतलेलं होतं. तुमचं मायबाप तुमचे म्हणजे आम्हाला धावळावळ नवीन काय ना चार राजा पण पट्टीचे ध्यानात राजा. अतिशय सुंदर विशारद महात्मे. आता हरिकेशन महाराज आता मी बोलतच नाही. सगळं सुंदर नियोजन आहे. विनेकरी बाबा असतील, मृदंग सम्राट आपल्या परिसराचं वैभव ऋषिकेश महाराज कढाळे. नमस्कार. आपल्या कडबाळ महाराज भगवताचार्य यांना सुद्धा नतमस्तक होतो. तुम्ही सर्व संत मायबाप तिसऱ्या सेवेसाठी सगळे उपस्थित झालात. जास्त धमल्या काढीत नाही. तुमच्या घड्याळीत माझ्या घड्याळीत राईट वाजले 7:35. हा, म्हणजे माझं तुमचं सारखंच आहे. पिठाला सेवा आहे. अर्धा तास आपल्या विचारातून गेला, 1.5 तास आपल्या हातामध्ये आहे. जरा विचार कर, आजचा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवशी बुवा बांधेला असतो. संतपूर प्रकरणातील अभंग असावा असा संप्रदायाचा दंडक आहे. म्हणून तुमच्या सर्व बळीकरण्याच्या शिविरकरता घेतलेला अभंग माऊली महाविष्णू ज्ञानोबा 4 चरणाचा संतांचं महत्व सांगणारा संत जीवनामध्ये कसा असावा, त्याचं जीवन कसं असावं याचं वर्णन करणारा अभंग आहे. अतिशय गोड अभंग आहे. पाठातला तर काही नाहीच आहे, परंतु जरा क्लिष्ट जरी वाटत असला तर समजून घ्यायला सोपा आहे. मला सामान्य जीवाला याच्यातलं काहीही कळत नाही. तुमची आमची व्याख्या संतांची वेगळी आहे आणि युगपुरुषांची संतांची भाषा वेगळी आहे. तुम्ही आम्ही ज्याला संत समजतो मायबाप त्याच्यात रॉंग नंबर लागायची शक्यता असते आणि संत जे संतांचं वर्णन करतात ते परफेक्ट करतात. आणि हे तुम्हाला आम्हाला सांगणे संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात. ब्रह्मज्ञानी पुरुष तुमची ओळखा कसा ओळखणार माऊली? अहो तुम्ही योग्याची माऊली, ज्ञानाची सागर, साहेबांचे मायबाप आहात. तुम्ही त्या लेवलचे आहात त्याच्यामुळे तुम्हाला ते कळू शकतं. पण आमच्यासारख्या सामान्य बायकापुरामध्ये अशा परेशान झालेल्या हैराण झालेल्या जीवाला संत ओळखण्याची पंचायत आहे. तरी पण ज्ञानोबा सांगतात कसा ओळखायचा संत? नैनांजनी पाहावा ब्रह्मठसा. त्याला कपाळावर का शिक्का मारून घेतला का ब्रह्मठसा? त्याच्या नैनामध्ये त्याच्या नजरेमध्ये मायबाप ब्रह्म खेळतय. नाही तोच ब्रह्मरूप झाल्यामुळे झालं काय, त्याला संपूर्ण सृष्टी ब्रह्म झालेली आहे. हा सरळ अर्थ पहिल्याच्या अर्थाचा. पण त्याचा परिणाम सांगितला. ठीक आहे माऊली, तुम्ही ज्या रीतीनं सांगतात त्या रीतीनं आम्ही त्याच्या नयनात पाहण्याचा प्रयत्न करू, परंतु त्याचं वर्तन तरी आम्हाला कळालं पाहिजे की नको? देखत असे देही द्वैत भेदातीत. कसा आहे तो? देहावर तुमच्या आमच्यासारखं जगतो, तुमच्या आमच्यासारखं राहतो, खातो, पितो, झोपतो, उठतो, बसतो, बोलतो, परंतु त्याची जी वृत्ती आहे ती ब्रह्माकार झालेली आहे. ब्रह्मातलं आणि जीवातलं द्वैत त्याचं निघून गेलेलं आहे. द्वैत भेदातीत. तो भेदातीत झालेला आहे, गुणातीत झालेला आहे. तोची धन्य संत माझे मुनी. ज्ञानोबा सांगतात, अरे मी ज्याला संत म्हणतो त्याला तुम्ही शरण जा. हा, तोच धन्य या जगामध्ये ज्यानं ब्रह्माची प्राप्ती केली. तो काय असतं आणखी त्याचा परिणाम काय माऊली? आणखी कसं त्याला ओळखायचं? त्याचे चरणोदकी जान्हवी पवित्र. जान्हवी म्हणजे काय? जातो नाही, त्याच्या पायामध्ये सतत जे आतापर्यंत ज्या ऋषीमुनींनी साधू संतांनी नवे नवे भगवंतांनी केलं ते शेवटच्या
ज्याच्या चरणोदती, याच्या चरणामध्ये काय आहे? अरे आशात स्पर्श जरी झाला तर कोटी जन्माचा पाप जळून जात आहे. संतांचं वर्णन झालं. जान्हवी पवित्र विचारधारा सतत त्याच्यामध्ये ब्रह्म आणि जीव शिव ऐक्याची ज्याच्या मुखातून सदैव वाणी प्रवाहित असते आणि त्याचं लक्ष एकच आहे, सहस्रदळावरील लक्ष द्यायची. हो, आता माऊली योग्याची असल्या कारणाने याच्यामध्ये थोडा योग घातलेला आहे बरं का. आता हे कळणाऱ्याला किती कळायचं मी सुटेबल करून सांगाल, तुमच्या पट्टीत बसत असं सांगाल. याची जरी पट्टी वर असली पण माझी पट्टी तुमच्यासारखी खाली हरकत नाही. मग जरा बारीक बघा बरं का. तुम्हाला कीर्तन कळायला पाहिजे, संत कळायला पाहिजे. एवढं जरी कळलं तर सावता बाबा धन्य झाले. मी लक्ष ज्याचं आहे बाबा. आता सहस्र दळावर तो ध्यानावर असला पाहिजे आणि त्याला सहस्र दळावर जायची क्रिया जपली पाहिजे. आला का तू बघा तू केलं कीर्तन, त्याला बारीक कीर्तन ऐका तुम्ही. हा, सहस्र दळावर जाण्याची क्रिया त्याला जायचाच रस्ता पाहिजे. काय मड्यात जाईल वर, तो वर जाईल, तो वर जाईल चौघाच्या खाल्यावर तत्वज्ञानाचा अभंग आहे. ठीक आहे, चालल, पण जरा समजून घ्या. कारण माझे सद्गुरू, मी कुठलाही मला ज्या दिवशी तारीख मिळाली ना त्या दिवशी मी अभंग ठरवत नाही. माझ्या सद्गुरूंना मला सांगतात का तुम्हाला याच्यावर चिंतन मांडायचंय. लोक म्हणते तुमचं कुठून राहिले गुरु आता. आजही ते जशाच्या तसे, आणि मी नाही बोलत, तेच माझ्याकडून बोलून घेतात. ब्रह्म याचं काय झालेलं आहे, जीवन ब्रह्मरूप झाल्यामुळे काय झालं, देखत असे देही द्वैत भेदाती. तू देहामध्ये जरी राहिला तर त्याच्या जीवनातलं सगळं सर्व विषय मान अपमान निघून गेलेला आहे. असं त्याचं धन्य जीवन झालं. तो संत माझ्या जीवनापुढे आहे, ज्ञानोबा काय सांगतात. असा जर कोणी तुम्हाला भेटला, आज काही गेले निवर का संत, काही पाणी पातात नाही गेले, आजही संत जिवंत आहे. हो, पण एवढ्या गोष्टी आपल्याजवळ बिलागती क्वालिटी पाहिजे ना, का नाही. ज्ञानदेव म्हणे आयशा योगी आला. असा तो योगी जीवन जगणारा, संत जीवन जगणारा, महापुरुषाचं जीवन जगणारा जो महात्मा आहे ना, देखता तयाला नमन माझे, त्याला मी साष्टांग दंडवत करतो. असे माऊली महावैष्णव सरळ सरळ अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. विठाला संप्रदायाच्या नियमातून बाबा सुटला. आता कुणीकडे भुकला तर चालत नाही, आपण आपल्या टप्प्यावर बघा. ब्रह्मज्ञानी पुरुष सांगितलेला आहे. संत आम्ही ज्याला संत समजतो मायबाप, मुळात ते संत असतीलच याची काही गॅरंटी नाही. बहुरूपी विराजतात ना. आता नाटकात काम करणारे ते विराज का, तुकोबाराचं पाठ करणार काय, तुकाराम महाराज का, ज्ञानोबाचं पाठ करणार काय, ज्ञानोबाई का, नाही ना मायबाप. नाही 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 नाही. संत कसा असावा, तो ब्रह्मज्ञानी असला पाहिजे. ब्रह्मज्ञान कुठे मिळतं का. ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी नवीन शास्त्र हे कुठे का. अरे कुणाला कळत ते गाज नाही का, कुणाला मिळत करा. नाही 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 नाही. ब्रह्मज्ञान मिळाय करता सुद्धा क्वालिटी लागते. तर भारी काय का वाघिणीचा दूध कशात ठेवावं लागत, राईट, बरोबर. आता पण सोन्याच्याच भांड्यात, बरोबर आहे. वाघिणीचा दूध सोन्याच्या भांड्यात ठेवावा लागतं, त्याला ती क्वालिटी. वाघिणी तशी क्वालिटी ना, आता ती काय दिली कुठं वाघिणी संपली आता, म्हणून दिल्लीचा दर्जाचे फायदा उरायला मिळाला. भ्रष्ट समाज निर्माण होत चालला, वर्ण संकर तयार होत चालला. हे विनाशाकडे चाललंय जग, विनाशाकडे. या ज्ञानाची कुणाला भूक नाही. नाही 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 नाही. अख्खा महाराष्ट्र इस्रायली तर घातला तर इस्रायली भरून उरत इतके वय. पण ब्रह्मज्ञान कुणाला कळतं,
आणि तिला तुला आणणारा मी केवढ्या क्वालिटीचा आराधन तिला पडली ते ढ्याकणाला घाबरतोय ते वाटली जाऊ दे ब्रह्मज्ञानी पुरुष सांगून बरं का आपल्याला एवढ्या शब्दात जरी संपलं कीर्तन चालू जरा बारीक ऐका जसं वाघिणीचा सोन्याच्या पात्रात ठेवा लागत तसं या अभंगाचा अधिकारी संबंध विषय आणि प्रयोजन चार अनुबंध चतुष्ट असतं अभंग याचा अधिकारी आमच्या संतानं सकळाची येते बांगड्या भरायला काही हरकत नाही विठाला ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात ज्याला ब्रह्मज्ञान करायला पाहिजे त्याची क्वालिटी ज्ञानवर आहे ज्ञानेश्वरीमध्ये सांगा तुम्ही आणि ज्याला ज्ञानी समजतो तुम्ही आणि ज्याला संत समजतो मायबाप तसं काहीच नाही काय झालं तुम्ही आणि बाई आपल्याला संत समजतो एक जागी धोतर घातलं का तुम्हाला हसत असं तुमचा एक छापा पडलेला आहे त्याच्यावर तो मेकअप मध्ये संत कुठला संत मेकअप मध्ये नसतो तमाशाच्या बाहेर कधी न ठिकाणी आपण नाही काय पण आपण काय तुम्ही युट्यूबवर पण घेतच नाही त्याच्या वेळा दिसतच नाही का तुमच्या वाटला फेसबुकला बघ तुमचं वाटलं पण संत युगपुरुष आपल्याला ब्रह्मज्ञानी पुरुषाचं वर्णन झालेलं आहे ब्रह्मज्ञान काय करता जसं सोन्याचं भांडं लागतं दूध ठेवायला मागणीचं तसं ब्रह्मज्ञान ठेवायला सुद्धा हा देह त्या क्वालिटीचा लागला पुण्यफळ दे बहुशा देवता पुण्य आणि ते फळाला यायला पाहिजे ते मडक्यात दाबेल नसलं पाहिजे बघा ब्रह्मज्ञानी पुरुष सांगतोय तुम्हाला पै व्याकरणी चुकडा तरकी अति गाढा आत्मज्ञान पुढा जातात माऊली ज्ञान करायला सांगतात तू गज व्याकरण पत्ता करून समोर आला तर्कामध्ये गाड तुझा हात कुणी धरत नाही पण गेले पाठ पाठांतर
22 वर्षाचा बच्चा सांगायला रे ऐ ज्ञानेश्वरी पातळ करून सांगू राहिला आज अमृतानुभव पातळ करून सांगू राहिला पण तुला त्याचा अनुभव आहे का या खाद्या लेकराला इथं उपवर झालेल्या या उपवर करते उपवर झालेल्या या खाद्या लेकराला वाटलं मी आजी व्हावा तिला 16 सन्मान करा उपवर म्हणजे लग्नाला गेली त्याला बीड जिल्हा संभाजीनगर जिल्ह्यात पडतो ना थोडा फेर पडतो लग्नाला आलेल्या मुलीला वाटलं मी आजी व्हावा तिला 16 सन्मान केला होईल आजी सत्यानारायण आलं बुवाचे कंगणे झाल्यावर त्याचा तिला आजी व्हायाकरता काही मिळते का नाही त्याला काय करावं लागत लगीन करावं लागत त्याला लगीन बरोबर आहे ना आणि लगीन द्यावं लावून देणारी चांगली भेटली पाहिजे कमिशन द्यायची नको हा चला जाऊ द्या काय सांगितलं वाचून ज्ञानेवी नाही येते वाचून ज्ञानी होऊ शकत नाही माय बाप नाही नाही वाचून तुला अभ्यास होईल पण ज्ञान होणार नाही ज्ञान संतांच्या मुठी ते ज्ञान पहिला बरवे जरी मनी याची आणावी तरी संताया भजावी सर्वस्वेसी तुला जर ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करायची असेल तर पहिले तुला जीवनामध्ये संताला शरण जावं लागेल आणि ज्यावेळेस तुला अनुभूती जन्य संताला तू शरण जाशील त्यावेळेस ते संत तुला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून देतील ब्रह्मज्ञान मायबाप जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान ते जीवा शिवा व लोकांची योग सुद्धा भूमी खपाटातून निघत आमचं काही भावंती नाही त्याच्या नाही एक सुद्धा ज्ञानोबरायची भूमी येत नाही नको चिंत मला सांगितलं जातं विचारू नका अरे जे संतांना सांगितलं ते सांगा ना त्याच्यानं उद्वालन द्यायचं त्याचं सांगता सांगता जमरे झाले तू भरदार घालू नको त्याच्या रक्ताचं पाणी केलं हाडाची खाली केलं पोटाला पिळे घेऊन त्यांनी ज्ञान लिहून ठेवलं त्यांना माहित होतं त्यांच्या काळात कोणी हे ज्ञान समजून घेतलं नाही म्हणून ज्ञानेश्वरीच्या रूपानं अमृत अनुभवाच्या रूपानं चांगदेव 65च्या रूपानं भागवताच्या रूपानं हरिपाठाच्या रूपानं लिहून ठेवलं अरे खूप सोपं आहे फक्त क्वालिटी तयार व्हायला पाहिजे आणि एकदा क्वालिटी तयार झालेला मायबाप संताला शरण जा माझ्या वाल्या कोळ्यात कोणती क्वालिटी होती तरी संताला भेटल्यामुळं काय झालं कीर्ती वाढली गहन केली रामायण मग रामाच्या आधी ते राम जपत असेल आज राम जन्माला नाही आला तर तो राम म्हणून कसा कुणी जन्माला नाही आला त्याचं नाव मी ठेवील का या मेंटल लोकांना कळत चिकण्या माणसाला कळू नाही का वाल्मिक आपल्याला माहिती वाल्या मला एवढं चरित्र नाही सांगितलं माझं इतक्या क्वालिटी हिट झालेल्या जीवाला संत भेटल्यानंतर काय क्वालिटी तयार होते त्याचंही उदाहरण
नाही 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 नाही. 4 पडे 4 वेळे, 6 पडे 4 शास्त्र, 4 पडे 6 पेड़े 18 किए कुंबाट, एक आत्मज्ञान की खबर नहीं जैसी बडबडे भाट. काही उपदेश केला ज्ञानदादा आणि काही मार्गी लागल्या. करिता चिंतन करायला दिलेल्या सद्गुरूने दिलेल्या तत्वाचं नामाचं चिंतन करावं लागतं मायबाप. जसं 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 मुक्ताई त्या नामामध्ये रत झाल्या, जसं जसं नामामध्ये एकरूप व्हायला लागल्या, तसं तसं मुक्ताईच्या देहावर परिणाम व्हायला लागला. मुक्ताबाई झाली रे, 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 मुक्ताबाईंना आता देहाचा विसर पडायला लागला. असो ऐकता कुठे आठवची नाही, देहीच विदेही भोगूदच्या. मुक्ताबाई मार्ग लागल्या, ब्रह्मानंदी लागली टाळी, कुल देहाती सांभाळी. मुक्ताबाईवर परिणाम व्हायला लागला. होता 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 मुक्ताबाई ज्या वेळेस जशी जशी मुक्ताबाईची अवस्था परमार्थात अवस्था लागते मायबा, शब्दाला व्यवस्था लागते पण परमार्थात अवस्था असते. आणि जर अवस्था नसेल ना तर तोंड वाचून जावं लागतंय मायबाप. आणि अवस्था व्हायला सुद्धा आईचा सात्विका याचा भावा परस्पर वर्तत तसे हे वाग तेथ ब्रह्मानंदाची जीवा राणी व भावली. ज्ञानदा एखाद्या बोला विचाराच्या बोलीचा अर्थ कशाला म्हणतात अष्ट सात्विक भाव. जुनं चालय नवीन चालय मागातच येत नाही. सुगंध कधी नाही तुझे साला हमर कोणाचं काय जायचं मडे पण नसणार चुलीत जाय कोणाचं काय जाईल आमचं काय जायचं आम्हाला काय मुक्ताबाईवर परिणाम झाला. सुंदर सुंदोनिया खरी माय मिली तर परमार्थात काही वर्म असेल का नाही, परमार्थात काही साधन असेल का नाही. अरे हे ब्रह्मज्ञान प्राप्त करायकरता ज्यांचा अभंग घेतला ना त्या निवृत्तीनाथाला गैनीनाथाच्या परंपरेत घुसावा लागलं, गैनीनाथाला वाघ व्हावं लागलं. भीमाशंकर
गावात तू सध्या सांगितलं काय सांगितलं पैसे बाजारात एका तर दिलं तर डोकं उठते कुठे यायचे अरे ती गोष्ट मायबाप हाताने करायची नाही पायाने करायची नाही वैखरीनं करायची नाही इतकी सोपी आहे आणि माझ्या मुक्ताबाईवर परिणाम झाला झाल्या मुक्ताबाई परिपूर्ण जगामध्ये ब्रह्मदिसे उगले एकच धागा नरबळी कवळे चोळी आणि लुगडे जगामध्ये ब्रह्मदिसे उगले आता तुम्ही ब्रह्म तुम्ही देव महाराजांनी पाहिलं महाराज किती तुम्ही ब्रह्म आहे कळलं का आता माझं नाव संतोष आहे सांगितलं संतोष महाराजांचं कीर्तन भुकू कोण राहिलं संतोष महाराज तुमच्या भाषेनुसार तुमच्या म्हणण्यानुसार भुकू कोण राहिलं संतोष महाराज बरोबर आहे की नाही आणि चालू कीर्तनात जर मला अटॅक आला चालू कीर्तनात जर अटॅक आला तर नाही घरचे कोणाकरता रडतील तुम्हाला कळून राहिलं का मराठी तिकडे बट्ट्या व्हायले वर्णाला फोडणी बी नेले तुमच्या लोक भाषण नाही राहिला का तुम्ही चिंताच करू नका पण भुडा बी लागला पाहिजे तुम्हाला आता एवढ्या पब्लिक मध्ये संतोष महाराज दाखला का नाही मग तो दिस होतो का जो दाखला तो दिस होतो का कोण बोलविता देवीना कोण बोलविता तुमचं नाव घेतलं नाही म्हणून जपाला मारून राहिले बाबा दूर पुढे मला या संपादाचे नाव घ्यायला मला माझा ब्रह्मानंद घ्यायची मला इच्छा आणि नाही नाव नाही घेतले भाऊ त्याला जितकं निदान लागत ना त्याच्या दुप्पट निदान मी देतो पण बंद करू नको द्या नरडे पाटील त्याला बंद नका मी देतो तुम्हाला कमिटी नका कृपया नका कमिटी मी देतो इथून हाणू नका देऊ माझी गच्ची नाही पण काय होतं भिक्षेत जर निर्माण झाला ना माझ्या भिक्षेत जर निर्माण झाला ना एवढं फार रक्त आणायचं झालं काय करताय याचा काळाला एवढं करता नाही नाही तो ब्रह्मानंद तुम्हाला सांगायला ना ब्रह्मज्ञानी पुरुष कसा ओळखायचा ते तुम्हाला इथं मूर्तिमंत जगून जाऊ आला जे निघून गेलंय ते बोलत ना का हे खोका बोलत अरे खोका मी नाही ब्रह्मज्ञानी पुरुषाचं वर्णन झालं शिकाविता तनी वेकलाची जो मायबा बोलतोय ना तो दिसतो का आता मी जे बोलतोय तुमचं कान ऐकताय पण ते दिसतं का
जे दिसत नाही अक्षराचे अव्यक्त निर्देश देश काल रहित सोहम भावे उपासित ज्ञानही आणि ते ब्रह्मज्ञान माझ्या नामबरायांच्या जीवनामध्ये निवृत्ती नादाची परंपरा आली. हा परंपरा असावा जीवनात, परंपरा असावा. परंपरेचं ज्ञान जीवनामध्ये असलं पाहिजे बायबा. परंपरा म्हणजे सांप्रत काळात असलेलं तत्व जसाच्या तसं शेवटच्या मंत्रापर्यंत घेऊन जाणं याला परंपरा म्हणतात. जे वाण्याला मिळालं, जे गैनीनाथाला मिळालं, जे पार्वतीला मिळालं त्याला म्हणतात परंपरा. आणि ती परंपरा ज्ञानोबरायांच्या जीवनात आल्यामुळं ज्ञानोबरायाला त्याच्या संताची ओळख निवृत्ती दादाच्या रूपानं कळाली. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात ते सांगतात ब्रह्मज्ञानी पुरुष ब्रह्मज्ञानी पुरुष तोची ओळखावा. संताच्या पोटी जन्माला आला म्हणजे संत नाही, तुकाराम महाराजा पोटी जन्माला आला म्हणजे तुकाराम महाराज नाही, नाथाच्या पोटी आला म्हणजे नाथ नाही. संताचे आप्त नवती ते संत. आप्त म्हणजे या पोटातून जन्माला आला ते नाही 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 आमची वंशज झाली, याचे वंशज त्याच्या काही गात्र माहित नाही. जे माझ्या नाथबाबाला श्री भक्तनावरच्या जनार्दनाला नाक घालून प्राप्त केलं त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. जे विश्वा क्षेत्राला शरण जाऊन नामाला जे प्राप्त केलं त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. ब्रह्मचा जवळ होतं ना. अरे नामा माझी मुख काही सांगत होती, नामा पांडुरंगाला याला तरी मिळाला ना 84 लाख युनिला धावा लागल रे. नाही तुला ब्रह्मज्ञान कळावं असं वाटतं कसं धावून द्यायला जाय विश्वा क्षेत्राला नाक. मग देवाला सांगितलं नव्हतं की रे बाबा, देवाला कळत नव्हतं का तुझ्या नामाचा महिमा तुझ्या कडे मेघ श्यामा. देवाला सुद्धा कोणाला तरी नाक घालावं लागलं. परब्रह्मराम वशिष्ठा शरण कृष्ण सांदीपानी गुरु केला. करिता कवित्व नवती ते संत, संताचे आप्त नवती ते संत, करिता कीर्तन नवती ते संत. काय झालं दृष्टांत देतो मुद्द्यावर. लासूर सारखं बस स्टँड होतं आणि त्या बस स्टँड मध्ये सर्व संघ परित्याग केलेला संन्यासी महात्मा होता. केस पांढरी झालेली होती, फार पुतळा एकवळ्या झालेल्या होत्या. कुठंतरी जायचं, गाडी चुकल्यामुळे ते इथं उतरले रेल्वेना आणि बसनं जायचं होतं, दुसरी पर्याय नव्हता. बस स्टँडवर आले, मला बसनं जायचं होतं ड्युटीला, माझी गाडी दुसरीकडे गेलेली होती. मी त्या बस स्टँडवर गेल्यानंतर ते महात्मे बसले होते. आता चांगली तपस्वी महात्मे व आम्ही म्हणतो ना महाराज होते, पोचेल महाराज, लय मोठे महाराज बसले होते. असे 10-15 वयाची माणसं तिथे बसलेली होती. बसल्यानंतर एक म्हातारा माणूस आलं का टेक आलं. आता त्याला वाटलं एवढा मोठा महात्मा बसलेला आहे, मग आपण दर्शन घ्यायला पाहिजे, आपली संस्कृती का नाही. ते महात्मा
पायऱ्यावर चढायला वर आणलं त्याला पण ती म्हणे मला बाबाचं दर्शन घ्या माझं ते गेले तिला त्याच्या शासनात दंडवत घातला द्यायला आणि खिशात 10 रुपये काढले त्याच्या पायावर ठेवले कोणाच्या जे बसेल महात्मे होते त्याच्या पायावर 10 रुपये ठेवले ते गेलं ना की धुर्जे झाले त्याचे तुला अक्कल नाही तुला समजत नाही वय झालं खासदार झाले तुला कळत नाही का सर्व संघ परित्याग केलेला संन्यासी माणूस आहे तुला लोभी वाटलो काय असं झालं इतकं गौरव झाला बाकीचे तुमच्यासारखे 10-12 माणसं म्हणजे तुला यायला काही चिंता घेतला काय आता ते विचार का करून केलं आता ही पहिलं म्हातारा माणूस साठी ते झालं ते का करून केलं त्याला मी हात धरले थरथर कापायला लागलो अंदाज कापायला नको कोण बोलत त्या संत आहे ते संतांनी मुंबई का म्हणला तरी संत आहे मी हात धरला बाजूला केलं म्हटलं बाबा जाऊ द्या ना त्यांना मला अहो स्वामी त्या सोडून ते अडाणी माणूस आहे सामान्य जीव आहे त्याला वाटलं हे सर्व संघ परित्याग केलेला माणूस आहे याला जर 10 रुपये दिले तर कुठेतरी परमार्थाला लागते या भावनेतून दिले त्यांनी सांगितलं बाबा म्हटलं याच आता काय करायचं ते म्हातारं घेणार नाही तुम्ही घेणार नाही काय करायचं नाही तो आता उचलून माझ्या खिशात घालतो आता कसं करेल दंबकरे सोबा मानावयाचे मुखे बोले त्यागमनी नाही मुखे बोले त्यागमनी नाही मुखातून त्याग आहे आणि मनातून नाही का नाही मग आपण आशाला संत म्हणू बाह्य अंगाने बाहेर बहुत पण अंदर से रामचंद्र किती तरी चला ती बाबा आता संत त्याला का सांग त्याने का पाठरामाने हार घातला ना घरी काय तुला वाटलं अरे नाही ना मायबा नाही ना नाही संत पण मिळत फुकट नाही मिळत ते घासावा लागत चणे खावे लोखंडाचे फुटाणीचे नाही चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदिनाचे फुकट काय आमच्या देवाला ठेवलं काय घासन कोण घासावा लागतं त्याला सद्गुरूने दिलेल्या संतांना दिलेल्या तत्वाला घासावं लागतं घासल्यानंतर त्याच्यावर परिणाम होतो आणि त्याच्या नजरेमध्ये ब्रह्म एशाम ब्रह्मी स्थिती पार दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा सांगतो तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ होवाचा तो दुर्लभ महात्मा आहे का कारण ज्याची नजरच ब्रह्म झालेली आता आमचं असं आहे आम्ही कोणाची कोण हडत नाही मला कोणाची टिंगल नाही करायची पण 10 रुपये दिले का ते मोबाईल पाहतात आता कीर्तन लोक काय पडायला की नाही कीर्तन झालं काय पडते आपल्याकडे नाही ती पद्धत काही काही भागात आहे 10 रुपये दिले का मोबाईल पास ऋषी बाबा 50 दिले का काहीच नाही 100 दिले का आणि 500 दिले का मग नंतर वैष्णव वारे वा वैष्णव विष्णुमय जग नाही ना मायबाप नाही रे संत कसा असावा माझे ज्ञानोबा राय सांगतात त्याच्या जीवनामध्ये नक्षीकांत ब्रह्म ठसलेला असतात दृष्टी रेखे परब्रह्म श्रवणी ऐके परब्रह्म ते पाहिजे तरी पवित्रच पाहिजे ऐकून ऐके निंदा स्तुती काली दैसा का उन्मनी युगी राज ऐकल तरी ब्रह्म ऐकल बोलल तरी ब्रह्म बोलल आणि चालल तरी तीर्थयात्रा ब्रह्म बोलल याला म्हणतात ब्रह्मज्ञानी पुरुष मूर्तिमंत त्याच्या जीवनातून मुखातून सदैव ब्रह्मरस बाहेर पडत असतो आणि ज्याला ब्रह्मरस मिळावा एवढ्याकरता जो प्रयत्न करतो हे सामान्य जीवाला ब्रह्मरस कळत नाही पण माझ्या ज्ञानाला तुकोबाची दया आहे बघा बघा या जीवाला ब्रह्मरस कळत नाही पण ज्या सामान्यातल्या सामान्य जीवाला सुद्धा कळू शकतं हे माझ्या तुकोबाराने सांगितलं ब्रह्मरस घेई काढा
ब्रह्म देऊ शकतो. ज्याच्याजवळ बाजारला असेल तर तुम्हाला बाजारात देतो सगळ्यांनी जुना पुराणा भगा तो घाट माय बा बघा जीवनामध्ये तुम्ही आम्ही खरंच भाग्य आहे खरं. आपल्या गावामध्ये मानक काकांसारखी महात्मे जुनी होती. ही परंपरा चालू राहिला पण त्या घरात कोणी धरत नव्हतं. आमच्यासाठी तयार नव्हतं. गुपचूप चालायचं काय पण आता लय झाली. कोणी आज फायदा नाही झाला मनगड झालाय. नाही नाही अख्खा महाराष्ट्रात नाही 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 आम्ही आमचं बोलत नाही. आमची ज्ञानवा तुकोबाचं बोलत आणि आमचं ऐकायला आमच्या बायका ऐकत नाही. लोक काय ऐकतील? अरे जा ज्ञानोबाला 22 वर्षी दगड हाडवा करायला लागला त्याच ज्ञानी. ज्या माझ्या तुकोबाला तुकड्या करता बहुत झाली त्या तुकोबाचं ज्ञानी. ब्रह्म रस घेई काढा. जसा जसा ब्रह्म रसाचा कान सद्गुरूच्या रूपानं मिळालं मायबा निष्ठा भाव ठेवून करा आणि भाव ठेवून केला रे केला. भावनिका झाला देव पाहुणा घरा. बापाचा भाव बळे हाकळे नाही 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 आकळू शकत नाही. तू किती आलो राग आला म्हणतो नाना किती आलो नाही नाही. ब्रह्मरसाचं पारणं जर तुम्हाला घ्यायचं असतं जी गोष्ट ज्ञानोबापर्यंत येण्याकरता शिरसिद्धूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेणं काहीतरी पुराणी सांगितले चे महादेवाला शिरसिंधूच्या परिसरात न्यावं लागलं पार्वतीला. तिने सांगता येत नव्हतं घ्या कद्या बेडरूम मध्ये जाऊ. शिरसिंधूच्या परिसरी का न्यावा लागला? ती परंपरा तुमच्या आमच्यापर्यंत येण्याकरता भगवंताला बघा ज्ञानोबाला सांगतात की या परंपरेत आणि त्या परंपरेला ब्रह्मज्ञान म्हणतात. आणि ते ज्याच्या जीवनात मूर्तिमंत दिसतं ना मायबाप ब्रह्मज्ञानी पुरुष तोची ओळखावा नैनांजनी पहावा ब्रह्ममठ. त्याच्या नैनामध्ये जर तुम्ही डोळे टाक नजरेला नजर भिडून बोलशाल ना मायबाप नाही तर अवस्था झाली ना मी कीर्तन सोडून देईन विठाला बरं. ज्ञानोबा राय तुम्ही जे सांगता ब्रह्मज्ञानी पुरुष तोचे बरोबर मान्य. आता आम्हाला त्याच्याजवळ जावं तर लागेल ना. त्याच्या नैनात पाहायचं म्हणल्यानंतर जरी गेलं तर कळत का? आतापर्यंत लावले ना संत चरण बरोबर आहे ना. किती लागले आतापर्यंत? कोट्याला कोटी. वासनेची बी जळाले का वाढले? वासनेची बी जळाले नाही वाढलेले अजून. ज्याची वासना जळाली त्याचा पाप जळालं त्याचं कर्म जळालं तो ब्रह्मज्ञान. ज्याचा सहा दिसले तो ब्रह्मज्ञान. कसा असतो तो? अभंगाचं दुसरं चरण. देखतसे देही दिसायला देहाचे तुमच्या आमच्या सरकारचे. तुम संत बी आपल्यासारखेच होते ना काय त्याला शिकवले.
नाही. एकतसे देही द्वैत भेदातीत. त्यांनी त्यांच्या जीवनातलं जे द्वैत होतं, कोणतं द्वैत होतं? देह का आत्मा. संतांच्या जीवनात हीच गोष्ट आहे, देह का आत्मा. देवाच्याही जीवनात हीच गोष्ट आहे, देह का आत्मा. आणि तुमच्या आमच्या जीवनात तीच गोष्ट आहे, देह का आत्मा. मी देह एक आत्मा आहे. एवढी भ्रांती करायची. एवढ्या करता ब्रह्मज्ञान लागायचं. ब्रह्मज्ञान म्हणजे काही नाही असं सगळं आपल्या जवळ आहे. तुझा हे तुझ्या पाशी परी तुझा दूध आहे तुझ्यापाशी. तेवढा जागा दाखवणारा भेटला पाहिजे. त्याला ब्रह्मज्ञानी म्हणतात. बाजार सांगितला असं तर ब्रह्मज्ञानी का? माझ्या सांगितलं त्याला, काय सांगितलं तिकडे त्याला, तिकडे टांगापटी घोडे मारा. नाही ना माय बाप, नाही ना, नाही ना. तो जीवातला आणि शिवातला अंतर दूर करणारा. आपण झाली की झाली तिचा आता विश्वात्मके देवी म्या बोलविल्या वेद बोले. हे जानवरांच्या प्रमाणे आमचे नाही. म्हणून बघा, एकतसे देही द्वैत भेदातीत. आपलं द्वैत जावं असं वाटत असेल. जीव आणि शिव एकाच ठिकाणी नाही बाप. फक्त अज्ञान घालवण्याचं ज्ञान करा. नाही नाही, लय अवघड नाही, ते खूप सोपं आहे. अज्ञान घालवण्याचं नाही. मी देहाची भ्रांती जर घालायची असेल, भ्रांतीपासून हिरवलेले गुरु अंडरलाईन करा या गोष्टीला. गुरु वाक्यानं मन धुतले. गुरु वाक्य म्हणजे काय? जगातलं नाही ना. उच्चिष्टाचा भाग शेष मुरला तो शेवट्यानं टाकायचा, मला खायचा आपण. उच्चिष्टाचा भाग हे नाही ना माय बाप. अरे हे माझ्या अवधूत दत्तात्रयानं ब्रह्माला सांगितलंय. ब्रह्मा आद्री दत्त नारायण लक्ष्मण भीम सगळ्यांना. अरे हे उष्ट आलं ज्ञानोबाच्या जीवनामध्ये सुद्धा. माझ्याकडे पार्वतीला उष्ट खाऊ घातलं. रद्दा नाही. ते उष्ट तुमच्या आमच्यापर्यंत येण्याकरता, ते द्वैत जाण्याकरता, मी देह नावाची भ्रांती जाण्याकरता नामा प्रते साधन नाही. नाही रे अन्यथा वयानिक पंथा जातील धनी. ज्ञानोबराचं नाही ऐकत तुम्हाला. आमच्या सारख्याच्या ऐकायचं ना. आम्ही पाचला चालत, तुम्ही आमच्या मागे. ज्ञानोबराचं नामा परते तत्व नाही रे अन्यथा. नाही, तुम्ही आम्ही जे घेतो देहाचं घेतो, नाम घेत नाही. मी काल आता तिकडे बाबू जेव्हा होती, चिकण्या लोक होती. नाही 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 नाही, तुकोबाराने सांगितलेलं आहे. अरे पण तुम्हाला त्याच्याला फरक कळतो का? बाबाजी आपुले सांगितले नाम हा पूर्वार्ध आहे, म्हणजे रेष आहे, त्याला रेष. मग जग विचारेल तुला, जग विचारेल तुझ्याला असा
मंत्र दिला राम कृष्ण हरे. मंत्राचा नामात फरक आहे. नाम अक्षरात पडत नाही, मंत्र अक्षरात पडतो. बारीक ऐका, कीर्तन सांगतोय. नाम आकारात पडत नाही, नाव आकारात पडत. आकाराला जे ठेवल्या जातं त्याला नाव म्हणतात. ज्ञानदेवा कुसे गागना हुनीवाड रामकृष्ण हरी गाववाडी. मला एकच हरी माहिती, मला पंढरपुरात हरी विठ्ठल एक नाम हरी, द्वैत नाम अद्वैत मुसरी सगळे झाले. काय आता इरला झाली. इरा छोटं काम नाही. नाही 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 बहुत सुकृताची जोड. नाही नाही जन्म जन्मी आली फुकट नाही, ते फुकट नाही. आणि ज्यावेळेस तो जीव काय करतो, याची आम्हा करणे काम बीज वाढवावी नम. तो ब्रह्मज्ञानी झाला स्वतः, तो त्याला काही करायचं नाही. ज्ञानाला काही करायचं होतं का, तुम्हाला काही करायचं होतं का, बाय बाबा जास्त तुम्हाला काही करायचं होतं का. कशा करता हा कर्नाटक कोणीतरी बसले पैकी एखादा तरी असतं ना डोकेबाज, सोडून द्या बाकीचे बिना डोक्याचे असते. एखादा असतं ना डोकेबाज, हे कम येऊन आलं. सांगणं आमचं काम आहे, तुम्ही करा नका करू हा समजाचा वाला नाही. नाही 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 नाही, सांगणं मांडणं तुमच्या पुढे आमचं काम आहे. करायचं का नाही करायचं का गावात आणखी गेल्यामुळे हिंदत वाचत हे तुम्ही ठरवा. अवताराला लागते ना काहीतरी संत, हे नाही अवताराला लागते ना, काही गावात हिंडायला लागते. सगळे जर उधळले तर कसे आस्तेची मागून रिगतात कुठे बरी बरी प्राप्तीची पहिला दिली पहिला दिली. सगळ्यांना नशिबात नाही ही गोष्ट माहिती. तकदीर गांडी तो क्या करेगा. भण्याचे काम तुका म्हणजे पाहिजे माळ्या जाती कुमारा जाती बऱ्याच जाती सांगितलं. पंच जातीचे मागा गेलो. अरे साडी माळी गेली डोळीने चालत तिथं. नाही 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 नाही, त्या दिली तिळांजुळी तुला नाम पचिरत काढी लावा लागेल त्याला. पसंत कशा जातीवाची सांगते तुम्हाला. जातीचे म्हणजे अनुभवाचे, अनुभूतीचे. अशा अनुभूतीचा जीव जर भेटला तर त्याचा भेद निघून जातो का. बघा गीतेच्या 12 अध्यायामध्ये भगवान परमात्मा सांगतात अन्वेष्टा सर्व भूतानां मैत्र करुणा एकवच. या 12व्या अध्यायाच्या हे याच्यामध्ये 36 गुण सांगितलेले. पोरीला दमाय करता नाही जुळीत का, ते जुळीत नाही का, ते नाहीये. हे नाही नाही नाही, हे नकलही शांत केले असते जुळाय करते. हे गुण नाही सांगितले. अन्वेष्टा सर्व भूतानां 36 गुण मोदानंतर घरी जाऊ. या 36 गुणांमध्ये तो जसा जसा ब्रह्मनाम तो करायला लागला, जसं जसं ब्रह्मनामाची तो चिंतन करायला लागला, तसं तसं त्याच्या जीवनामध्ये यस्मान योजने लोकांना हर्षा मोहाच्या प्रिय मुक्त योजने प्रिया अनपेक्ष सुचिर दक्ष या सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात. म्हणजे तो जर स्वतः ब्रह्मरूप झालेला असते, ब्रह्मणा होता, हे जर त्याचं जीवन झालेलं असतं तर त्याला द्वैत दिसत का. तू हा द्वैत केला नाही म्हणून तू
असतात. ब्रह्मानंदी तिची काळी लागलेली असते. तुका पंढरीला गेला पुन्हा जन्म नाही आला. त्यांची अवस्था परिपूर्ण ब्रह्मरूप झालेली असतात. त्याच्यामुळे त्यांना वाटतं पुढं तर हे जग न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून त्यांची ती तळमळ असते का कुणाला तरी या ब्रह्मज्ञानाचं कारण मिळावं. कलियुगामध्ये सोपं आहे नाही बाप, खूप सोपा परमार्थ. तुका म्हणे सोपे हे सर्वावनी खूप सोपं आहे. फक्त त्याला निष्ठा आणि भाव ठेवून केलं पाहिजे. आता तर काय सांगा तुम्हाला, इतकं खाली येऊन ठेवला परमार्थ आमच्या महाराज लोकांनी. सगळ्यात भानगड कुठं असेल ना आमच्या महाराज लोकांचं. मी असंच एका डाव्याच्या कीर्तनाला गेलो, म्हणजे डाव्याला गेलो, तिथे एक महाराजांचं कीर्तन चालू होतं. त्यांनी सांगितलं गळ्यात जर पट्टा नसला ना तर म्युन्सिपाल्टीचे लोक धरून न्यायचे. पट्टा आहे, होय, पट्टा आहे. याच्याकरता आमच्या साधू संतांना संसाराला काढी लावली का उद्धाराचा मार्ग आहे. कंठी मिरवा तुळशी, पट्टा मिरवा तुळशी असं विनंती आहे. अरे बोलताना सुद्धा जरा विचार करून बोलावा. समाजाच्या मनगटात ताकद नाही. सन्मान तुम्हाला विचारू शकत तो काही नाही. अरे मायबाप एवढ्या सुद्धा माझ्या ज्ञानोबाला तुकड्या करता मौत आहे. नाही घेतलं समाजामध्ये, नाही घेतलं, वाळीत टाकलं. तुको म्हणायचे 3 दिवस फुल भेटत नव्हती माझ्या तुकोबाची. कशा करता? हे ज्ञान तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंत येण्याकरता. असा ब्रह्मज्ञानाचं कारण सगळ्यांकरता आहे मायबाप. साधू संतांना कलियुगामध्ये कलियुगी उद्धार हरीच्या नामी इतका सोपा परमार्थ तुकोबराय सांगतात, ज्ञानोबराय सांगतात. असा झालेला ब्रह्मनिष्ठ जीव त्याच्या जीवनातलं सगळं द्वैत निघून गेलेलं असतं. तोची धन्य संत माझे म्हणे. ज्ञानोबराय सांगतात ज्याच्या जीवनामध्ये जो बोलतो मी ब्रह्मच, हा तो त्याला दुसरं बोलणं माहीतच नाही असा जो जीव आहे तो धन्य आहे मायबाप. जन्माला आलो त्याचे मायबाप धन्य आहे. म्हणून ज्या कुळामध्ये जन्माला आलो ना धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. अरे साठवेला त्याच्या वंशामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो. जरा विचार करा ना, इतके खाली आम्ही का आलो? का माणूस इतका भ्रष्ट झाला? नाही 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 आता शेवटच्या जन्माकडे जातो मायबाप. कल्कीला आता अवताराची परिस्थिती तयार झालेली. कल्की आता अवतार होणार आहे मध्य प्रदेश मध्ये. हा आला आला जन्माला कल्की. लोकांनी मी पाहतात काय करतो. अरे कृष्ण लोक गुरखी म्हणत प्रवया म्हणत. अरे कृष्ण त्या काळाला नाही तर तुम्हाला कल्की कळणार आहे का? काय म्हणते अवतार कळत ना. कंसाला काय वाटत होतं? ते वाटत वाटत होतं कोण जगत कंसाला कसा कळत देव कळायसाठी ही नजर लागते मायबाप. आणि ह्या नजरेतून तुम्ही ज्यावेळेस चालशाल ना त्यावेळेस तुम्हाला ब्रह्म, अरे हे सगळं ब्रह्म दिसतच मायबाप. फक्त त्याला काय करावं लागतं? कृष्णांजन एक वेळा डोळा खाली एकदा एकदा सद्गुरूच्या कृपेतून ते अंजन डोळ्यात तरी घातलं का जीवनामध्ये दृष्टी पिवळा कावळ झाला ना त्याला सारं पिवळं दिसत नाही. आणि ज्याला ब्रह्मनाम घेतलं त्याला काय दिसत? ब्रह्म दिसत ना. पूर्ण ध्यासाने मला तो पूर्णत्व पावला. आणि तो पूर्णत्व पावला तो जीव कसा असतो अभंगाचा तिसरा त्याचे चरणादेते जाणावी पावे
सांगतात त्याच्या चरणोदकी जान्हवी पवित्र त्याच्या जर चरणाला स्पर्श झाला ना माय बाप 72,000 रक्तवाहिन्या ऍक्टिव्हेट होतात. माझ्या बुद्धिमंत जीवनात मी अनुभव घेतलेला म्हणून मी फुकट भुकत नाही मी परिपूर्ण त्या गोष्टीमध्ये अनुभव ती माझ्या सद्गुरूंना मला आनंद दिली. स्पर्श जर झाला ना नाही 72,000 रक्तवाहिन्या ऍक्टिव्हेट झाल्या तर मला घ्यायचं त्याच्या चरणोदकी ज्ञानवरायचं ते का बघे पहिलं मेरूच्या शिकरी एक योगी निराकारी अरे मुद्रा लावणी खिचरी पैसे गोळा करीत बसतो काय करीत प्राणायामी ब्रह्मज्ञान प्राप्त होण्याकरता अरे राहत करून झाडा झाला तुला लावायचा धंदा लावलाय लय करतो काय करतो नाकच्या खाली चालल्या नाही गेल्या परमार्थ कशाला करता हातापाय टाकण्याचा परमार्थ सत्कारात मत करतो तोंडाला केलेला परमार्थ सत्कार मत करतो तावलोनी श्वासोश्वास वायाची किदती उपवास का धुमाचे का साधोमुखे ज्ञानोबराय सांगतात स्वनाक पुढे खाली चालल्यात मी देव काय देव त्याच्यामध्ये पहिल्या विरुद्ध शिकरी एक योगी निराकारी मुद्रा लावणी खिचरी प्राणायामी बैसला तेने कांडी यानी माया त्याची यानी कथा काया अरे ज्ञान गेले विनया ब्रह्मानंदा मालारी परिपूर्ण ज्ञान गिळून गावा वाचून नाही गावा पाठ करून नाही गावा गिळून गावा लवण मेळा विचार करे असा महात्मा जर त्याच्या चरणाला तुम्ही लागले माय बाप तर त्याच्या जान्हवी मूर्तिमंत अविरत अखंड वाहत असते अजाणतेपणे जरी त्याला स्पर्श झाला अनंत जन्मी अनंत जन्मीचे विसरलो दुःख प्रार्था तुझे मुक्त पांडुरंगा म्हणून मायबाप या माझे प्रकाश तीन चरणाचा भावार्थ तुमच्या वेळेच्या करण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या सद्गुरुनाथांनी जशी बुद्धी दिली तसं मी तुमच्या पुढे बोलतोच बोलतोय खोक्यातून सद्गुरू बोलताय म्हणून त्या सद्गुरूचा निरोप तुमच्या पुढे मला 10 मिनिटातही बोलता येत नाही मला अर्ध्या घंट्यातही बोलता येतं मला घंट्यातही बोलता येतं तुम्ही जर म्हणजे रातभरही बोलता येतं जर याच वर्षात नाही कीर्तन केलं ना मी सावता बाबाची पायरी चढणार नाही आणि सकाळी 4 वाजेला तुम्हाला एखादा जरी जावडी आली टुकली आली ना पुन्हा जिंदगीत भेटा मागणार मी काही पुढे शिकून नाही आलो मला नाही मी पुढे शिकून नाही आलो मी गाजरा सारखा होऊन गेले मध्ये यायला माहिती पहिले जमून यावं त्याला माहिती हे काही आडगात नव्हतं गेले मला तुम्ही म्हणताना कोणता राग आहे मला काही कळत काय हे मी मला कळत नाही लोक माझ्या स्वरात नाही पण स्वराच्या मी बाहेर जात भजना करता उषा माझा त्याला तरी स्वरातून जाते पण मी कधी स्वरातून जात नाही मला अहंकार नाही म्हणजे माझ्या सद्गुरूची दया आहे माझ्यावर म्हणून येता अवकाश 3-4 नंतर भाव तुमच्यापुढे ठेवला बोलताना काही शब्द तुम्हाला लागले नसते मायबाप माफ करा तुम्ही महेशाच्या प्रती मी लेकरू म्हणून मला माफ करा आणि जे सत्य पवित्र निर्मळ आहे मायबाप ज्या गोष्टींना उद्धार होतो नाही हे रिकामे धंदे सोडून द्या हे सगळे करत इथं आलो दुरुनी आलो का दुःख झाले जाऊनी यावं या यंत्रावरी काय होतं कारण सावधवाडाचं अरे इथं एवढ्या करताच आलो ब्रह्माची प्राप्ती त्या भगवंताच्या प्राप्ती करता आपण आलो देव त्याच्याकरता आपण जन्माला आलो आणि त्या प्रभूची प्राप्ती करून घ्या हे रिकामे धंदे सोडून द्या आता शेवटाची बाळे कमळचे जन्म चुकाली वर्ग फेरा म्हणून माय बाप काही चुकलं असेल माफ करा. सप्ताह कमिटीचे अतिशय विशारद महात्म्यांचे लाख धन्यवाद. आमचे सर्वश्रेष्ठ नरड महाराज तुमचे सुद्धा लाख धन्यवाद. राग येऊ नका देऊ तुम्हाला राग येऊ नका देऊ कारण काय मला तुम्हाला ते नाही म्हणायचं होतं पण मला आनंद घ्यायचा आणि एकदा चांगली फुटली ना ती तेवढं उकळी यायला तेवढं जावा विठा
पुरुष तोची ओळखावा नैनांजनी पाहावा ब्रह्मरसा दिखतसे द्वैत भेदातीत तोची धन्य संत माझे मनी जयाच्या चरणोदकी जान्हवी पवित्र सहस्रदळावरी लक्ष जाचे सहस्रदळ म्हणजे इथून ब्रह्मांड आहे भवयाच्यावर त्रिकुट शिखरावरी दान मिळे आहे आपण फार याच्यामध्ये म्हणतो काकड्यामध्ये हा त्रिकुट शिखरावर जायची काही रीत असं का नाही तुम्ही कुठं जायचं शेरेगाव फाट्यामध्ये घुसायचं काय शंका त्रिकुट शिखरावर जाण्याची रीत कोणा सांगा मान्य आहे योगाचा मार्ग आहे पण ज्ञानोबा आहे सांगता जे काही योगाची आवड निघाली का सुकटाचा या दुःखाचा वाटा भागाला परंतु तुम्हाला आम्हाला सद्गुरूच्या कृपेनं बाई जाते ग मायेराला माझ्या मुलाच्या घराला मूळचं घर म्हणजे इथून वर ब्रह्मांड इथून खाली पिंड आहे मायबाप इथून वर ब्रह्मांडावर जायचं असेल पहा फुले शरीरी दशमी द्वार ही पंढरी जे उन्मनीचे घर तिथे विठ्ठल मंदिर त्रिकुट शिखरावरी परब्रह्म तिथे विटेवरी तुका मनी श्री हरी देवात का बाहेरी आजला काळाला तर त्रिकुटावर जाता येत भाई अवघडे खाले तो बडा बिकट हा पण ती जाण्याची क्रिया सद्गुरूच्या मुठीमध्ये म्हणून सद्गुरूला शरण जावं लागत आणि ज्यावेळेस अनन्य भावाला सद्गुरूला तुम्ही शरण जाशाल त्यावेळेस ज्ञानोबराय काय सांगतात असा झालेला जीव त्याला माझा नमस्कार असा म्हणत शेवट
आता या सगळ्या अभंगाच्या चरणामध्ये जी जी उपाधी लावलेली ती माझ्या ज्ञानोबरायला ब्रह्मज्ञानी. पण ब्रह्मज्ञानी पुरुष ओळखायची लक्षणं सांगताना ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये ती मूर्तिमंत आपल्याला पाहायला मिळतात. आणि ज्ञानोबराय योग्यांचे शिरोमणी आहे, तरी पण सामान्य माणसाकरता आहे. योग्याचा शिरोमणी चांगले होईल, पण शरणाला काय सांगितलं त्याला गणगळे 6 महिने योगीराज चांगदेव महाराज 6 महिने समाधीला धरे. मग काय ज्ञानोबा शरण गेले का गेले? इथं तर 1400 वर्षाची दाढी फार शक्य गेली. माझ्या ज्ञानोबाला काय शरण गेले? अजून तर विसरून सुद्धा फुटेल नको. काय शरण गेले? उद्धाराचं साधन नव्हतं. देव म्हणे आजी जन्म आलो मग इतके दिवस काय गडबडे उगाल्या काय केलं? मडे जिवंत गेले काय केलंय? उद्धाराचं साधन सांगताशिवाय एवढ्या मोठ्या योग्याला नम्र झाले माझे ज्ञानोबा आहे. खरा योगी माझे ज्ञानोबा आहे. खरं ब्रह्मज्ञानी माझे एक ज्ञानोबा आहे. साधकांचे मायबाप ज्ञान विचारूच नका. ज्ञानाला जोड नाही माझ्या ज्ञानोबाला. जसा अधिकारी आला तसं ज्ञान सांगायचं काम माझ्या ज्ञानोबाने केलं. पण सगळ्याच्या वेळेस एवढ्या उच्चतम अवस्थेतला महात्मा ज्यावेळेस खाली येतो त्यावेळेस तुम्हाला आम्हाला कळेल अशा भाषेत, रुचेल पचेल जमेल अशा भाषेमध्ये हरिपाठ नावाचा ग्रंथ तयार केला. मायबाप दिसायला छोटा आहे पण परिणाम लय मोठा आहे. आम्ही हरिपाठ करता करता अर्धा किलोचे डाळ छटकावर आणले आहे, पण आम्हाला अजूनही कळाना हरिपाठात सांगितलेलं वर्म आमच्या जीवनात काय येत नाही याचा माणूस कधी विचार करत नाही. म्हणून ज्ञानोबराय सांगतात अशा योग्याला माझा नमस्कार. जे करतात त्याला म्हणून माय बापा हो तुम्ही खूप भरभरून आलात. तुमच्या सर्वांचे लाख लाख धन्यवाद. सप्ताह कमिटी, आमचे सावत बाबा मंगल कार्यालय कमिटी असेल, एक गुणवंत गायनाचार्य महात्मे विनेकरी बाबा, चौदार बाबा, मृदंग सम्राट, आपले सर्वांचे प्राणप्रिय कुरवाळ महाराज असतील आणि ज्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारची सौशिष्टी दिली असे आमचे नरोडे पाटील असतील. या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. काही चुकलं असेल, कुणाला राग आला असेल मायबाप, मला काही तुम्हाला असं टाकून बोलायचं नाही, परंतु एक आनंद घ्यावा हा माझा उद्देश असतो. म्हणून आला बी असेल मायबाप तर इथूनच सोडून जा, काय गेटच्या बाहेर घेऊन जाऊ नका. आणि चांगल्या संताला शरण जाऊ, उद्धाराचं साधन जीवनामध्ये घ्या. जे सावता म्हणे आईसा भक्ती मार्ग धरा. कसा धरा? 731 वर्ष झाले तरी आईसा धराच म्हणून राहिले ते. जेणेकरून मला जीव शिव ऐक्य होईल असा भक्ती मार्ग जीवनात येऊ दे. एवढंच आपण सावतोबाच्या मागूया. सावतोबा सर्वांना सद्बुद्धी द्या, ऐसी बुद्धी दे भगवान जिसमें सबका हो कल्याण. ज्ञानेश्वर